सरकार सत्तेवर बसलेलं आहे, फक्त बंजारा समाजामुळे सत्तेवरती बसलेला आहात. म्हणून संपूर्ण आम्ही बंजारा समाजाच्या वतीने विनंती करतोय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही जे समिती गठीत केलात तुमचे धन्यवाद, आभार. पण लवकरात लवकर ही मागणी काय काल परवा दिवसापासून नाहीये. जो समाज काल परवा दिवसापासून उठतोय आणि एखादा समाज जेव्हा दबाव तयार करतोय, तुम्ही एखाद्या समाजासमोर गुडघे टेकता. हा बंजारा समाज महाराष्ट्रामध्ये नव्हे, ध्यानात ठेवा. अरे तुम्ही एक नेशन एक रिझर्वेशन करू शकता, एक नेशन आणि एक इलेक्शन करू शकता, मग एक नेशन एक रिझर्वेशन का करू शकत नाही तुम्ही? म्हणून संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने तुम्हाला आम्ही विनंती करतोय की तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत समिती गठीत केला, तुमचे धन्यवाद. पण लवकरात लवकर अजून तुम्ही जेव्हा 4 तारखेला मुंबईमध्ये बंजारा समाजाच्या वतीने शिष्टमंडळ घेऊन आलो होता आम्ही, तेव्हा तुम्ही एक म्हटले होते की 3 महिन्याच्या कालावधी द्या, आम्ही समिती गठीत करू आणि जे एसटीच्या सवलती आहेत त्याच धर्तीवर तुम्हाला देखील आम्ही सवलती लागू करू. पण आतापर्यंत तुम्ही सवलती देखील लागू केलेल्या आहेत. म्हणून आम्ही विनंती करतोय संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने की जर हा बंजारा समाज तुम्ही बघितला, एका महिन्यामध्ये जेव्हा आम्ही महाराष्ट्राचा पहिला मोर्चा जालन्यामध्ये निघाला होता, जवळपास भूतपूर्व भविष्य असे 4 ते 5 लाख लोक या मोर्चामध्ये होते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढे मोर्चे झाले. अजून ही परिस्थिती डबल निर्माण होऊ नये म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतोय की लवकरात लवकर ज्या सवलती आहेत त्या सवलती आम्हाला या बंजारा समाजाला लागू करा. कारण की या देशाला पालन पोषण करणारा हा बंजारा समाज आहे. या देशाला रस्ता दाखवणारा हा गोरबंजारा समाज आहे. या देशामध्ये जेव्हा 1853 मध्ये रेल्वे चालू झाली त्याच्या अगोदर हाच बंजारा समाज, जेव्हा लखीशा बंजारा असतील, भगवानदास वर्ती असतील, दर्गा नायगड असतील, यांच्याजवळ लाखोपेक्षा जास्त गाईड घरे होती आणि यांच्या पाठीवरती आम्ही लग्नी लादत होतो. म्हणजे या देशाला पालन पोषण करणारा हा बंजारा समाज आहे. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आज आमचे जे सहकारी विनोद भाऊ आरे